दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा वाढदिवसानिमित्तानं बाळ येशूचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, आज संत आगाथा कुमारिका आणि रक्तसाक्षी हिचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. अगदी लहान वयापासून ते मरेपर्यंत तिनं आपलं जीवन ख्रिस्ताला समर्पित केलं आणि शुद्धतेचं जीवन जगली. आज आपल्याला देखील शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी आजची उपासना प्रेरित करीत आहे. ख्रिस्तामध्ये शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी आपल्याला बाळ येशूकडून कृपादानं लाभावीत म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपल्या हातांतून जी पापं झालेली आहेत
त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. एकत्र. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने व हेगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. मनमिनीत कुमारी पवित मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, संत आगाताच्या शुद्धाचरणामुळे व स्वार्थीसाठी तिने स्वीकारलेल्या यातनामय व धैर्यशाली मृत्यूमुळे तुझी तिच्यावरील कृपादृष्टी झाली. तिच्या प्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या पापांची क्षमा दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही करतो. आमेन. इब्री लोकांस पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुप्रेम टिकून राहो. अतिथीप्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण ते करून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे. बंधनात पडलेल्यांबरोबर तुम्ही बंधनात आहात असे समजून त्याची आठवण करा. आपणही शरीरधारी आहोत, म्हणून पीडितांची आठवण ठेवा. लग्न सर्वस्व आदरणीय असावे आणि अंथरूण निर्दोष असावे. जारकर्मी आणि वैभिचारी ह्यांचा न्याय देव करील. तुमची वागणूक द्रव्य लोभा वाचून असावी. जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे, कारण त्याने स्वतः म्हटले आहे की मी तुला सोडून जाणार नाही आणि तुला टाकणार नाही. म्हणूनच आपण धैर्याने म्हणतो, प्रभू मला सहाय्य करणार आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? जे तुमचे अधिकारी होते, ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले, त्याची आठवण करा. त्याच्या वर्तणुकीचा परिणाम लक्षात आणून त्याच्या विश्वासाचे अनुकरण करा. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुगे सारखाच आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद गायनात असेल. येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. परमेश्वर माझा प्रकाश
आणि माझे सहाय्य आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद: येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचणार नाही. माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिंमत धरून राहीन. प्रतिसाद: येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील. मला तो आपल्या डेऱ्यात गुप्त स्थळी ठेवील. तो मला उंच खडकावर सुरक्षित ठेवील. प्रतिसाद: येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. तू आपले मुख माझ्या दृष्टीआड करू नकोस. आपल्या सेवकाला रागाने दूर लोटू नको. तू माझे सहाय्य होत आला आहेस. प्रतिसाद: येशू माझा प्रकाश आहे, येशू माझे सहाय्य आहे. जयघोष. हे परमेश्वरा, तुझ्या नियमानुसार चालण्यास मला शिकव आणि ते मनापासून पाळण्यास मला सुबुद्धी दे. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मार्क लिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. हेरोद राजेने येशूविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यांतून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत. कोणी म्हणत हा एलिया आहे, कोणी म्हणत हा संदेष्टा म्हणजे संदेष्टापैकी एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे. आपला भाऊ फिलिप याची बायको हेरोदिया हिच्याबरोबर लग्न केले होते, म्हणून योहान त्याला म्हणत असे, तो आपल्या भावाची बायको ठेवणे हे सशास्त्र नाही. ह्याकरता हेरोदाने स्वतः माणसे पाठवून हेरोदाला पकडून कैदेत जखडून ठेवले होते. हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना, कारण योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी आणि त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई.
नंतर एक सोयीस्कर दिवस आला, तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान सरदार आणि गालिल्यांतील प्रमुख लोक यांना मेजवानी दिली. आणि हेरोदियाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोदाला आणि त्याच्याबरोबर भोजनात बसलेल्यांना खुश केली. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही हवे ते माझ्याजवळ माग, मी ते तुला देईन. माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन, असे तो शपथ वाहून तिला म्हणाला. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, मी काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर. तेव्हा लागलेच तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिर तपकात घालून आत्ताच्या आत्ता मला द्यावी. तेव्हा राजा फार खिन्न झाला. तथापि दिलेल्या वचनामुळे आणि भोजनात बसलेल्या लोकांपुढे तिला नाही म्हणता आलं नाही. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यांतील एका शिपायाला पाठवून योहानाची शिर आणण्याची आज्ञा केली. त्यांनी तुरुंगात जाऊन त्यांचा शिरच्छेद केला आणि शिर तपकात घालून आणून मुलीला दिले. आणि मुलीने ते आपल्या आईला दिले. हे कळल्यावर योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे प्रेत उचलून बाहेर कबरेत नेऊन ठेवले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, ते देवाला पाहतील. शब्द आहेत प्रभू येशूचे डोंगरावरील प्रवचनामधले. ख्रिस्ताटाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, चार्लीज चॅप्लिन नावाचा एक सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता होऊन गेला. त्यानं आपल्या आयुष्यामध्ये कोट्यावधी लोकांना हसवलं आपल्या अभिनयानं. एकदा एका पत्रकारानं त्याला विचारलं, तुमच्या विनोदी अभिनयाचं सूत्र काय ते जरा आम्हाला सांगा. चार्ली चॅप्लिन म्हणाला, माझ्या विनोदी अभिनयाची 3 मुख्य सूत्रे आहेत. पहिलं आणि महत्त्वाचं सूत्र म्हणजे आनंदी वृत्ती. त्याच्यावरून दुसरं महत्त्वाचं सूत्र म्हणजे आनंदी वृत्ती. आणि त्याच्यावरून महत्त्वाचं तिसरं सूत्र म्हणजे आनंदी वृत्ती. प्रिय बंधुभगिनींनो, जी व्यक्ती आनंदी असते ती इतरांना हसवत असते, इतरांच्या मनात भरत असते. परंतु जी व्यक्ती उदास असते, चिडचिड करते, ती दुसऱ्यांचं भलं कधीच इच्छित नाही. तिच्या मनामध्ये इतराविषयी कावा असतो, दुराचार असतो. नुकताच आपण जे शुभवर्तमान ऐकलं मार्क लिखित, त्याच्यामध्ये आपण ऐकलेली जी हकीकत आहे, मार्क येशूविषयी त्यावेळी प्रचलित असलेली 3 दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवत आहे. पहिला दृष्टिकोन असा, काहीकांचा असा विश्वास होता की येशू म्हणजे मृतांतून परत उठलेला योहान बाप्तिस्ता. दुसरा दृष्टिकोन, त्याच्या सहवासात असलेला एलिया संदेष्टा समजत असत. काहीकांनी असा विश्वास व्यक्त केला की येशू हा जुन्या करारांतील एक संदेष्टापैकी
मागच्या शुभवर्तमानामध्ये येशू म्हणजे पुनरुत्थित झालेला योहान असं हेरोद मानत असे. प्रिय बंधुभगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दोन व्यक्ती विरोधी स्वभावाच्या आढळून येतात. योहान बाप्तिस्ता आणि हेरोद. योहान बाप्तिस्ता हा देवाला भिवून वागत असे. देवाच्या मर्जीत तो कार्य करीत असे. परंतु हेरोद राजा हा कुकर्म करण्यासाठी नावाजलेला होता, प्रख्यात होता. योहान बाप्तिस्ताने आपला सर्वस्व हवाला देवावरती ठेवलेला होता आणि देवाच्या शब्दानुसार, परमेश्वराच्या इच्छेनुसार तो जगला आणि त्याने इतरांना परमेश्वराकडे आणलं. हेरोद हा कपटी स्वभावाचा होता आणि म्हणूनच योहान बाप्तिस्ताचा त्याने कट करून शिरच्छेद केला. ख्रिस्ताठाई जमलेल्या प्रिय बंधुभगिनींनो, जी व्यक्ती आनंदी नसते, खुश नसते, ती असंतुष्ट असते. तिच्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये ती समाधानी नसते. हेरोदाचं तसंच झालं. तो समाधानी नव्हता. त्याला आपल्या गादीची हाव होती आणि म्हणूनच ख्रिस्त ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला त्याचे धाबे दणाणले आणि 3 राजे त्याच्या हातावर तूर देऊन दुसऱ्या रस्त्याला गेले. तेव्हा तो संतापला आणि त्याने आजूबाजूतल्या परिसरांतील 2 आणि 2पेक्षा कमी वयाच्या बालकांना ठार केलं. कपटी स्वभाव. योहान शुद्धतेचं जीवन जगला. त्याचे विचार देवाच्या इच्छेनुसार होते आणि त्याचा पाठपुरावा आज आपण संत आगाथा हिचा स्मृती दिन साजरा करीत आहोत. तिने केला. इटालीमध्ये एका श्रीमंत घराण्यामध्ये ही जन्मलेली मुलगी बाल वयातच तिने आपलं सर्वस्व देवाला समर्पित केलेलं होतं. कौमार्य जीवन जगण्यासाठी कौमार्याचं व्रत तिने स्वीकारलं. ती दिसायला सुंदर होती आणि राजाच्या दरबारातला राजाचा मुलगा क्विंटेन हा तिच्या सौंदर्यामुळे प्रेमात पडला. त्याने तात्काळ तिला लग्नाची मागणी केली, परंतु ती मागणी तिने धुडकावली. क्विंटनला अपमान झाला आणि त्या दिवसापासून तो तिला त्रास देण्याचा मार्ग शोधू लागला. प्रिय बंधुभगिनींनो, ह्या संत आगाथाने आपलं कौमार्य शुद्ध राहण्यासाठी देवावर भरोसा ठेवला. ती म्हणत असे, एकदा नांगराला हात घातला, मागे वळून पाहायचं नाही. 1 महिनाभर तिचा छळ केला. तिला धमक्या दिल्या, परंतु ह्या धमक्यांना संत आगाथाने भीक घातली नाही. ती नेहमी म्हणत असे, ख्रिस्त हाच माझा मुक्तिदाता आणि तो माझा प्रकाश आहे, असं तिने जाहीर केलं. प्रिय बंधुभगिनींनो, एकदा ईर्ष्येस पेटलेला हा क्विंटन ह्याने नाना प्रकारचे प्रयत्न केले तिचं मन वळवण्यासाठी, परंतु तिची देवावरची भिस्त होती. परमेश्वर माझी काळजी वाहील हा तिने विश्वास व्यक्त केला आणि तिच्या शरीराला ज्या जखमा झालेल्या होत्या टोकदार धारदार शस्त्रामुळे, तुरुंगात असताना संत पीटरने तिला दर्शन दिलं आणि त्या सर्व जखमा पूर्वत बऱ्या केल्या. हे ज्या वेळेला क्विंटनला कळलं तेव्हा तो चवताळला आणि पुन्हा एकदा तो ईर्ष्येने पेटून उठला आणि त्याने धगधगत्या अग्नीमध्ये
फुटलेल्या काचांचे तुकडे टाकले आणि त्याच्यावरून तिचा देह फरफटून नेण्यासाठी सांगितलं. त्यावेळेला भूकंप झाला, क्विंटन पळून गेला. प्रिय बंधुभगिनींनो, अशा अवस्थेत आपल्या संत आगाताने आपला प्राण सोडला. तिची नेहमी प्रार्थना असे, हे प्रभो माझ्या निर्माणकर्त्या, तू अगदी पाळण्यापासून माझं रक्षण करीत आलेला आहे. माझ्याकडून तू ऐहिक सुखाची ओढ काढून घेतलीस आणि त्यावेळी मला सहनशीलतेची देणगी दिली. मी माझा आत्मा तुझ्या हवाली करतो. संत आगाताने आपलं सर्वस्व जीवन प्रभू येशूला वाहिलं. कौमार्याची शुद्धता तिने येशूला अर्पण केली. प्रिय बंधूंनो, आज देखील तिचा कवळा, तुकतुकीत आणि ताजा टवटवीत देह जसा आहे तसा आपल्याला पाहायला मिळतो. माउंट एल्मा येथे ज्यावेळेला उद्रेक होतो त्यावेळेला तिची भक्ती केली जाते. प्रिय बंधूंनो, ही संत आगाता शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी तिने आपल्या शरीराला वेदना करून घेतल्या, किंबहुना तिच्या वेदना ख्रिस्ताने स्वीकारल्या. ती नेहमी सांगत असे, तुम्ही जगाला फसवून शकता परंतु देवाला नाही. देवाच्या समोर आपल्याला एक दिवस उभं राहायचं आहे. आणि म्हणूनच तिने आपला संपूर्ण आयुष्य पुढे चांगलं ताट मांडलेलं असताना त्याचा विचार न करता त्याच्यावर पाठ फिरवली आणि ख्रिस्ताच्या प्रेमात वाढली आणि ती शुद्ध राहिली. जे अंतकणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. संत आगाताकडून आपण प्रेरणा मागूया. ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यासाठी शुद्धतेचं पाळीशू आपला सांभाळ करणार आहे. त्याच्या सहवासात आपण शुद्ध राहण्यासाठी या मिस्साबलीमध्ये आणि नवनाच्या भक्तीमध्ये विशेष प्रकारे आपलं मन लावून प्रार्थना करूया. आमेन. बंधुभगिनींनो, आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, आमची दानं तू स्वीकार व तुझ्या आशीर्वादानं ती पवित्र कर. तुझ्यावरील प्रेमामुळे संत आगाता अपार शारीरिक कष्ट सहन करून शकली. या दानाद्वारे आमच्या अंतकणात सुद्धा तसेच प्रेम निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभो तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. तुझी सेविका रक्तसाक्षी संत आगाता हिने ख्रिस्ताचं अनुकरण केलं.
तुझ्या नावाच्या गौरवासाठी तिने आपले प्राणार्पण केले. तिच्या मरणांतून तुझे सामर्थ्य प्रकट झाले. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले. तू दुर्बल जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले, ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जिवंत एक भाकर व तारणला एक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं. पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत आगाथा, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर.
त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी, आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. ख्रिस्तामध्ये शुद्धतेचं जीवन जगण्यासाठी प्रभू येशूने शिकवलेल्या प्रार्थनेद्वारे स्वर्गीय पित्याला आत्मविश्वासानं एकत्र हाक मारून म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराधकारांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा, आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरी होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे, आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या परम ख्रिस्त
शरीर संस्काराद्वारे आम्हाला तू आध्यात्मिक साहस देतो. या साहसामुळेच तुझी रक्तसाक्षी संत आगाथा हिने तुझी श्रद्धेने सेवा केली आणि अत्याचारावर विजय मिळविला. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपला आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. बाळेशू नवेना. हे बाळेशू, तू एक निरागस बाळ होऊन या धर्तीवर अवतरलास. जीवनभर तू मानवावर प्रेमाची बरसात केली. मानवी जीवन फुलावं बहरावं म्हणून तू स्वतःचं जीवन झिजवलंस. तू आयुष्यभर बालकाप्रमाणे निष्पाप राहिलास. मानवी डोळ्यांतील आसवं पुसून मानवी चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी तू आपलं जीवन समर्पित केलं. स्वतःवर, शेजाऱ्यावर व ईश्वरावर प्रेम करण्याचा आदेश तू दिलास. त्याच प्रेमानं प्रेरित होऊन आज आम्ही तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. तूच म्हटलेला आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी दार उघडलं जाईल. तुझ्या या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही तुझ्याकडे आमच्या गरजा सादर करीत आहोत. तुझ्या इच्छेनुसार सुयोग्य वेळी त्या पूर्ण कर. तुझ्याप्रमाणे निस्वार्थीपणे शेजाऱ्यावर व ईश्वरावर आम्हाला प्रेम करता यावे म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. तुझ्याप्रमाणे आमच्या मुलाबाळांची वाढ, ज्ञान, सुबुद्धी व पावित्र्यात व्हावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या तरुण तरुणींना योग्य वेळी योग्य जीवनमार्ग सापडावेत, योग्य नोकऱ्या व व्यवसाय मिळावेत म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जे परगावी परदेशी परप्रांतीय आहेत त्यांनी सुखी व सुरक्षित राहावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या विवाहितांचं जीवन सौख्यानं भरावं, त्यांच्या जीवनवेलीवर तुझ्या इच्छेनुसार बालपुष्प फुलावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. जीवन ही देवाची देणगी आहे. जीवनांतील अपयश, नैराश्य, वेदना यांनी आम्ही खचून न जाता देवावरील श्रद्धेत जीवन जगावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आमच्या कुटुंबात, शेजवळात, गावपरिवारात आणि संपूर्ण जगात शांती, प्रेम, बंधुत्व नांदावं म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसपासून जगाला मुक्ती मिळावी म्हणून हे बाळ येशू आमची प्रार्थना ऐक. आपल्या मनांतील हेतू बाळशूला सांगूया. आभाराची प्रार्थना. तो आम्हा सगळ्यावर निस्वार्थीपणे केलेल्या प्रेमाबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मानवजातीवर केलेल्या अगणित उपकाराबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझी भक्ती करण्यासाठी आम्हाला दिलेल्या मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याबद्दल हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो.
आमच्या मुलाबाळांना सन्मार्गावर ठेवण्यासाठी त्यांना केलेल्या उपदेशाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या समाजांतील अनेक विवाहितांची स्वप्न पूर्ण केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या आजारात, दुःखात, संकटात आमच्या सतत जवळ राहिल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या तरुण तरुणींना योग्य जीवनमार्ग, योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. जेव्हा आम्ही चुकतो तेव्हा तो आम्हाला प्रेमाने क्षमा केल्याबद्दल, हे बाळ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. आपले हेतू मान्य झाल्याबद्दल बाळ येशूचे मनात आभार मानूया. नोवेनाची प्रार्थना. हे बाळ येशू तू मार्ग आहेस, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सन्मार्ग दाखव. तू सत्य आहेस, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. मला सत्यवचनी व प्रामाणिक माणूस बनव. तू जीवन आहेस, मी तुझ्याकडे आलो आहे. तुझ्याप्रमाणे निस्वार्थी प्रेम करण्यास मला शिकव. तू जीवनभर बालकापणे निष्पाप राहिलास. पापरहित जीवन जगण्यासाठी मला प्रेरणा दे. आमेन. मुलासाठी प्रार्थना. हे परमेश्वर पित्या, तुझा पुत्र ह्या धर्तीवर एक बाल होऊन अवतरला. प्रत्येक मूल हे तुझ्या प्रेमाचे आणि मांगल्याचं प्रतीक आहे. तुझ्या बालपुत्राच्या भेटीस आलेल्या ह्या लेकरांना तू आशीर्वादित कर. त्यांची वाढ तुझ्या पुत्राप्रमाणे ज्ञान, शहाणपण, सुबुद्धी आणि पावित्र्यात हो. त्यांना मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक आरोग्याचे वरदान दे. सर्व प्रकारच्या अनिष्टापासून, रोगराईपासून, अपघातापासून त्याचं रक्षण कर. सुसंस्काराने त्यांचं जीवन घडव. आईवडिलांच्या वात्सल्यानं, शिक्षकांच्या मार्गदर्शनानं आणि तुझ्या कृपावर्षानं त्यांचं जीवनपुष्प फुलू दे, बहरू दे. त्यांचे जीवनमार्ग तुझ्या पुत्राच्या प्रकाशाने उजळवत. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. करोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वसमर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी
या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.